आपण मुंबई, ठाणे आणि पुण्याचा तर आढावा घेतला, मात्र ज्या रायगड जिल्ह्याला पुढच्या 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तिथली नेमकी काय परिस्थिती आहे याचा देखील आढावा आपल्याला घ्यायचा आहे। आणि त्याच संदर्भात आपण थेट जाऊया रायगडमध्ये। आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर सध्या आपल्या सोबत आहेत। भारत, पुढच्या 24 तासांसाठी रायगडला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि आवाहन केलं गेलेलं आहे हवामान विभागाकडून, खास करून रायगडमधले जे भाग आहेत त्या ठिकाणी पावसाचा जोर जास्त असणार आहे, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे, सतर्कता बाळगण्याची गरज आहे। सध्याची नेमकी काय पावसाची स्थिती आहे तिथली? अजिंक्य, शनिवारपासून पावसाची जोरदार बॅटिंग सध्या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। शनिवार, रविवार आणि सलग तिसरा दिवस सोमवार, आज सलग 3 दिवस पाऊस संततधार सुरू आहे आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या सर्वच नद्या ह्या दुथड्या भरून वाहत आहेत। सुदैवाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो सुस्थितीत आहे आणि त्यावरची रहदारी वाहतूक कुठेही अडथळा निर्माण झालेला नाही। मात्र पुढील 24 तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे, रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। माणगाव मधली काळ नदी असेल, ही नदी पात्रा बाहेर वाहते आणि त्यामुळे 100 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा जो बंधारा आहे तो धरण बंधारा या पाण्याखाली आलेला आहे। एकूणच रायगड मधल्या नद्यांचा जर आपण विचार केला तर कोणतीही नदी जरी इशारा पातळी, धोक्या पातळीपर्यंत पोहोचली नसली तरी पुढील 24 तास जो पाऊस होतोय या पावसावरती जी परिस्थिती आहे ती कशी निर्माण होते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। रायगड जिल्हा प्रशासनाने जी सकल भाग आहे त्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश केलेले आहेत। त्याचबरोबर प्रशासन अलर्ट मोडवरती पाहायला मिळतंय। दुसरं महत्वाचं म्हणजे अतिवृष्टी झाली, जोरदार पाऊस झाला, मोठा पाऊस झाला तर रायगडमध्ये सर्वाधिक भीती असते ती दरड कोसळण्याची। त्यामुळे जे दरडग्रस्त गाव आहेत, एकूण 302 गावांना दरडींचा धोका आहे। ते खास करून दक्षिण रायगड मधल्या महाड आणि पोलादपूर तालुक्यातले आहेत। या दरडग्रस्त गावातील देखील स्थानिक प्रशासनाने जाऊन या गावातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर कसं होईल यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत। एकूणच सध्या जर पाहिलं तर पावसाची रिपरिप सुरू आहे। रत्नागिरीमध्ये सुद्धा संततधार सुरू आहे। राजापूरमध्ये जो पूर आला होता तो मधी काही वेळासाठी पावसाने विश्रांती घेतली, त्यामुळे राजापूर मधल्या सकल भागातलं पाणी आता ओसरायला सुरुवात झाली आहे। मात्र पुढील 24 तास रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट राहणार आहे। अजिंक्य, ठीक आहे भारत, धन्यवाद। आपण देखील माहिती दिलीत रायगड संदर्भातली। आपल्याकडनं पावसासंदर्भातले अलर्ट्स आणि अपडेट्स आपण घेतच राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।